नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण दाल तडका अधिक चविष्ट कसा करायचा ते पाहणार आहोत. हॉटेलमध्ये आपण अनेकदा दाल तडका अगदी आवडीने खातो, पण घरी आपण दाल तडका करायला घेतला की ती चव आपल्याला मिळत नाही. कारण दाल तडका चविष्ट फक्त मसाल्याने होत नाही, तर डाळ योग्य पद्धतीने करणंही तेवढंच गरजेचं असतं. म्हणूनच आज आपण सोप्या ट्रिक्स वापरून हॉटेलपेक्षाही भारी चवीचा दाल तडका करणार आहोत. सोपा, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. दाल तडका करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे मी पाव वाटी मुगाची डाळ आणि पाऊण वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकरच्या 3 शिट्या काढून घेतलेल्या आहेत. मीठ, तेल, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग, तूप, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, धणा पावडर, लवंग आहेत ह्या, आलं लसणाची भरड आणि हा गरम मसाला आहे. कुकरमध्ये डाळ शिजवताना मी त्यामध्ये हळद, हिंग आणि थोडंसं तूप घातलेलं आहे. डाळ आता जराशी आपण फेटून घेऊया, त्यामुळे ती एकजीव होईल. जास्त नाही, हलकीशी फेटायची. आपण ह्या डाळीमध्ये मूग डाळ पण घातली आहे, त्यामुळे आपली डाळ एकजीव व्हायला मदत होते आणि आपल्या डाळीची चव वाढायला सुद्धा मदत होते. छोट्या टिप्स आहेत ह्या. डाळीला तडका देण्यासाठी मी मध्यम आचेवरती ही कढई ठेवलेली आणि कढई आता छान तापलेली आहे. त्याच्यामध्ये आता 2 चमचे मी साजूक तूप घालते. आपण तडका तुपाचाच देणार आहोत. तुपाचा तडकाने डाळीला स्वाद खूप छान येतो आणि तूप जळू नये म्हणून अर्धा चमचा मी तेल घालते. तेल घातल्याने तूप जळण्याची क्रिया मंदावते. आता त्याच्यामध्ये आपण बारीक कापलेला एक कांदा घेतलाय, तो घालूया. आणि आलं लसणाची भरड सुद्धा घेतली मी 1 चमचा, ती पण आताच घालूया. परतून घेऊया छान. कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत. त्याने काय होईल तर आपल्या डाळीला छान गोडवा येईल. ही एक टिपच आहे. 3 लवंगा घेतल्यात मी. ह्या लवंगा सुद्धा घालते. हॉटेलमधल्या दाल तडक्यामध्ये लवंगा असतात. लवंगीचा स्वाद फोडणीला खूप छान येतो. डाळ आहे, पचायला पाहिजे म्हणून छोटा पाव चमचा मी हिंग घालते. कांदा जरा सोनेरी रंगावर आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो घालूया. टोमॅटो पटकन मऊ व्हावा म्हणून मी छोटा अर्धा चमचा मीठ घालते. मीठ घातलं की टोमॅटो आणि कांदा पटकन मऊ होतो. आणि आता साधारण 1-1.5 मिनिट आपण झाकून एक वाफ घेणार आहोत. 1-1.5 मिनिट झाले, झाकण काढूया. कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे मऊ झालं आणि आलं आणि लसणाचा कच्चेपणा पूर्णपणे गेल्यावरतीच आपण कोरडे मसाले घालणार आहोत. एक बारीक चिरलेली मी मिरची, हिरवी मिरची घालते याच्यामध्ये. कांदा टोमॅटो आता आपलं छानपैकी मऊ झालेला आहे आणि आलं आणि लसणाचा वास सुद्धा मोडलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये कोरडे मसाले म्हणजे प्रथम हळद घालूया थोडी. अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे, ते घालूया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. अर्धा चमचा मी धणा पावडर घेतलेली आहे, ती घालते.
आणि पाव चमचा मी गरम मसाला घातलेला आहे, तोही घालते. कांदा टोमॅटोवरती आपले हे कोरडे मसाले छान खमंग परतून घ्यायचे, म्हणजे मसाल्याचा स्वाद फोडणीमध्ये छान उतरतो. आपले मसाले फोडणीमध्ये छान परतून झालेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये मोडून घेतलेली डाळ घालूया. परत एकदा थोडीशी मोडून घेऊया. एक लक्षात ठेवायचं, कुकरमध्ये डाळ शिजवताना जास्त पाणी घालायचं नाही. डाळ भिजेल एवढंच पाणी घालायचं. बघा माझी डाळ अशी घट्ट आहे ना, पातळ नाहीये. आता ही डाळ फोडणीमध्ये घालूया. अर्धा पेला मी कोमट पाणी घातलेलं आहे. एकदम गार पाणी या डाळीमध्ये घालायचं नाही, कोमट गरम असंच पाणी घालायचं. मी कोमट पाणी घातलेलं आहे. आपल्या डाळीला एकदम मस्त रंग आलेला आहे. आता गॅसचे फ्लेम मी वाढवते. डाळीला छान उकळी येऊ दे. आता आपली ही डाळ 5-6 मिनिटं छानपैकी उकळते आहे आणि आता ती चांगली दाट पण झालेली आहे बघा. आता आपण ह्या डाळीला मास्टर स्ट्रोक देणार आहोत. त्यासाठी आपण ही डाळ दुसऱ्या गॅसवरती करूया. आणि या गॅसवरती मी एक फोडणीचं भांडं ठेवते आहे. आता आपण आपल्या डाळीला एक फर्मास तडका देणार आहोत. त्यामुळे आपल्या डाळीची चव 10 पटीने जवळजवळ वाढते. फोडणीचं भांडं आपलं छान तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आता 2 चमचे आपण तूप घालूया. पाव चमचा राई किंवा मोहरी म्हणतात. अर्धा चमचा जिरं, पाव चमचा धणे, 7-8 कढीपत्त्याची पानं, 3-4 लसूण मी नुसतं ठेचून घेतलेला आहे. आणि एक लाल मिरची, सुकी मिरची. मस्त तडका झालेला आहे आपला, सुंदर. आता आपण तो डाळीवरती ओतणार आहोत. त्यासाठी डाळ पुन्हा ह्या गॅसवरती आणूया आणि हा तडका आपण म्हणजे मास्टर स्ट्रोक डाळीवर टाकूया. आणि लगेच साधारण 1.5-2 मिनिटं आपण ही डाळ झाकून ठेवूया, म्हणजे आपला जो तडका दिलेला आहे तो डाळीमध्ये छानपैकी मुरेल. गॅस एकदम स्लो ठेवायचा. 2 मिनिटं झाले, झाकण काढूया लगेच. मस्त दाल तडका झालेला आहे आपला, सुंदर. रंग वगैरे अगदी सुरेख आलेला आहे आपल्या दाल तडक्याला. आता मी साधारण पाव लिंबाची फोड घेतलेली आहे. हे लिंबाचा रस आपण या डाळीमध्ये शेवटी पिळणार आहोत आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार. डाळ आपण छानपैकी ढवळून घेऊया, म्हणजे सगळे पदार्थ छान मिक्स होतील. हॉटेलपेक्षा भारी चवीचा आपला दाल तडका तयार आहे. आता आपण गॅस घालवूया आणि एक
5 मिनिटं आपण हे दाल तडका आपण झाकून ठेवूया आणि मग सर्व करूया. हॉटेलपेक्षा भारी चवीचा आणि सोपा दाल तडका तयार आहे. दाल तडका आवडला असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत